दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचन. आणि हे जाणा शेवटल्या काळामध्ये संकटाचे समय येतील, कारण माणसे स्वार्थबुद्धी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दय, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे स्वरूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी आशी होतील. तर अशापासून दूर राहा. या ठिकाणी पौल स्पष्ट सांगत आहे, शेवटच्या काळामध्ये संकटाच्या समयामध्ये काय घडणार आहे? माणसे स्वार्थबुद्धीने येणार आहे. आज आम्हाला माहित आहे की आमच्या बरोबर जो असणारा व्यक्ती तो स्वार्थी हे आम्हाला माहित असतं, पण तरी सुद्धा आम्ही त्या व्यक्तीला आमच्या बरोबर धरून चाललेलो असतो. आम्ही स्वार्थबुद्धी, धनलोभी. आज लोक तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्याकडे येतात, पैसा नसेल तर लगेच तुम्हाला नावं ठेवतात. बडाईखोर, घमेंड, मोठमोठ्या गोष्टी, मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी हे करीन आणि मी ते करीन. गर्विष्ठ, मी हे सगळं करू शकतोय, माझ्यामध्ये ती ताकद आहे. घमेंड, निंदक, निंदा करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, हा असा आहे तो तसा आहे, ती तशी आहे तो तसा आहे. आईबापाला न मानणारी, म्हणजे आईबाप जे काय सांगतात त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, तर आपल्या मनाला किंवा आपल्या इतरांना काय वाटतं त्याप्रमाणे जगणं. आईबापाला न मानणारी, अनुपकारी, जे उपकार केलेलं असतं ते लक्षात ठेवायचं नाही. आमच्या अडचणीमध्ये आम्हाला कोण मदत केली हे आम्ही लक्षात ठेवायचं नाही. हे अनुपकारी लोक आहेत. अपवित्र, वाईट गोष्टी करणारे, ममताहीन, ममता जरा सुद्धा नाही. ज्यावेळेस आम्ही प्रॉब्लेम्समध्ये येतो त्यावेळेस हे सगळे लोक गायब झालेले असतात. आम्ही त्यांना फोन करतो, फोन उचलत नाही, पण आपल्या स्वार्थासाठी जवळ करणारे लोक आहेत. असमाधानी, किती जरी काय जरी झाले तर समाधान नसतं. अहो काय करायचं हे इथून सुरू करायचं. कायम रडकी असतात, असमाधानी असतात. सगळं घरामध्ये असलं तरी रडणारी लोक असतात. चाड्या करणं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. काय काय लोकांना तर त्याच्याशिवाय जेवण जात नाही, नाश्ता जात नाही. इंद्रिय दमन न करणारी, जसं आता मी सांगितलं की इंद्रिय दमन, आमचे जे 5 इंद्रिय आहेत ह्याच्यावर आमचं कंट्रोल पाहिजे. आमच्या डोळ्यावर कंट्रोल पाहिजे, आम्ही काय बघायला लागलेलं आहे. आमच्या कानावर कंट्रोल पाहिजे, आम्ही काय लागलेलं आहे. आमच्या नाकावर कंट्रोल पाहिजे की आम्ही कशाचा वास घ्यायला लागलेला आहे. आमच्या जिभेवर कंट्रोल पाहिजे की आम्ही काय खायला लागलेलं आहे. आम्हाला स्पर्श पाहिजे, आम्हाला त्याच्यावर कंट्रोल पाहिजे की आम्ही कुणाच्या स्पर्शामध्ये आम्ही चालत आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगताय की आम्ही इंद्रिय दमन करणारी पाहिजे, पण ही लोक इंद्रिय दमन करत नाही. खा पी मजा कर, कारण एक दिवस मरायचंच आहे. तर असं मरण्यापेक्षा सगळं करून तू मर. निर्दय, आज तुम्ही बघा निर्दयपणाचा कळस तुम्हाला दिसत आहे. आम्ही किती तर बातम्या आम्ही वाचत आहे. आज लहान लहान मुलींच्यावर अत्याचार होत आहेत. हे कोण लोक आहेत? हे सकाळी उठून देवधर्म करणारे लोक आहेत. हे निर्दय बनलेले आहेत. पुढं या ठिकाणी आपल्याला दिसतं की ते म्हणजे चांगल्याचा अनादर करणारी. चांगलं कोण करत असेल की त्याचं माप काढायचे. हे असं चालतं वे, हे आज काही ह्या युगामध्ये नाही चालत. हे असलं काय आम्हाला सांगत जाऊ नका. या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की चांगल्याचा अनादर करायचा, चांगल्या लोकांना जवळ करायचं नाही. पुढे या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी सांगतं विश्वासघातकी. हा एक असं गोष्ट आहे की मी माझ्या जीवनामध्ये मी बघितलं की बऱ्याच वेळेस लोक विश्वासघातकी. आणि तिथे सूत्र असं म्हणतं की जो विश्वासघातक्यावर विश्वास ठेवतो तो तुटलेल्या दातानं खाल्ल्यासारखा आहे. आम्हाला माहित आहे की हा व्यक्ती जो आहे हा व्यक्ती मला पुढे जाऊन धोका देणार आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवतो. तर ते तुटलेल्या दातासारखं आहे. ते कधी लागल काय सांगता येत नाही. ते आम्हाला किती मोठं हर्ट करेल आम्हाला माहित नाही. आणि ते मोठं हर्ट करत नाही. तुम्ही बघा तुटलेलं जे दात असतं ना, ते तुटलेलं दात हे कायम आपल्या
जिभेला सारखं आतल्या बाजूनं लागत असतं, जखम करत असतं ते. हूड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मीपणामध्ये चालणं. नाही, माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे. कुणी सांगितलंय? नाही, मला माहित आहे, माझं बरोबर आहे. गर्वानं फुगलेली, मी आता कोणतर आहे, मी विशेष आहे. देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड करणारी, त्यांना देवावर प्रीती करणं त्यांना आवडत नाही, तर त्यांना विलासाची आवड असते. आज देवावर प्रीती करणं काय आहे हे बऱ्याच लोकांना समजलेलं नाही. देवाला स्थान देणं म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना समजलेलं नाही. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की ते म्हणजे सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. दाखवताना खूप धार्मिक, खूप धार्मिक, म्हणजे असं बाहेर पडताना असं त्याला बघितलं की असं वाटतं की अरे खूप कसला धार्मिक व्यक्ती आहे. बाह्य रूप आहे हे सगळं धार्मिकतेचं, लोकांना दाखवण्याच्या गोष्टी आहेत. मी बऱ्याच वेळेस लोकांना मी बघतो, मी एवढं बायबल वाचतो, मी एवढं प्रार्थना करतो, मी एवढा तास प्रार्थना केली, मी एवढ्या वेळेस बायबल वाचलं, मी चर्चमध्ये एवढं मदत केली, मी हे केलं, मी ते केलं, असं केलं, तसं केलं, पण हे वर्ण सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि देवाचं सामर्थ्य नाकारणारे, देवाच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास नाही, देव करणार आहे ह्याच्यावर विश्वास नाही. नाही, आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. हो, बरोबर आहे, देव करतोय, पण आम्हाला पण काहीतरी केलं पाहिजे. मी असं म्हणतो की अशा लोकांना की उद्या जर देवानं तुमचा हातपायच मोडून बसवलं तर तुम्ही काय करणार आहे? जे तुम्ही करणार आहे म्हणून जे बसताय ना, हे तुमचा हातपाय जर देवानं जर काढून मी हे मोठी गोष्ट मी बोलत आहे, पण हे मी मोठी गोष्ट बोलत नाही. मी एक लहान गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आमचं जे ब्रेन आहे, आमचं जे मेंदू आहे, आमच्या मेंदूमध्ये बरेचसे नस आहेत. आमच्या मेंदूमध्ये एक नस जरी तिथली डॅमेज झाली, एक लहानशी, आम्हाला कळायचं बंद होणार आहे. आम्ही कधी बसून विचार केलाय का ह्या गोष्टीचा? जे आम्ही स्वतःवर भरवसा ठेवणारे आहे, आम्हाला जे वाटतं की आम्ही जे करत आहे ते बरोबर आहे असं जे विचार करणारे आम्ही लोक आहे, हे जे ज्यानं आम्हाला जीवन दिलेलं आहे त्या देवाचं आम्ही ऐकण्यापेक्षा आम्ही माणसाचं ऐकून स्वतःच्या बुद्धीवर आम्ही चालणारे जर लोक जर झालो, तर मी तुम्हाला सांगतो उद्या हीच माणसं ज्यावेळेस आम्ही नाकामयाब बनणार आहे, अपयशी ठरणार आहे, ज्यावेळेस आम्ही अपायीच बनणार आहे, आम्ही बिछाण्याला खेळणार आहे, ही लोक आम्हाला विचारायला येणार नाही. येणार 4 दिवस येतील आणि 4 दिवस येऊन काय करतील? विचारतील आम्हाला, अरे वाईट झालं तुझं. आणि बाहेर जाऊन बरं झालं, त्याच्या करणीचंच फळ आहे होते. आज आम्ही ज्या जगाला आम्ही समजतोय आपलं, हा जग आपलं नाही आहे. हे आमच्याबद्दल बाहेर काय बोलतं, काय करतं हे आम्हाला माहित नाही. म्हणून इथं देवाचं वचन असं सांगतं, आम्हाला म्हणत आहे की आशापासून तुम्ही दूर राहा. आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला आज उत्तेजन करत आहे की आम्ही ह्या सगळ्या जगी गोष्टीपासून आम्ही स्वतःला वेगळं करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ही वचनं आपल्या विश्वासाची तडजोड न करण्याकरता इतरांशी संवाद साधताना आपली सचोटी, मूल्य आणि विश्वास टिकवून ठेवण्यास प्रोत्साहित करतात. आम्हाला आमच्या विश्वासामध्ये आम्हाला तडजोड करायची नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी सांगायची गरज नाही, आम्ही तडजोड करणार नाही, काही पण होऊ दे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तू मरूपर्यंत विश्वासू राहा. आम्हाला मरूपर्यंत विश्वासू राहायचं आहे. जो माणूस जगण्यासाठी जगतो तो मरतो. मी काय सांगत आहे परत एकदा ऐका, जो माणूस जगण्यासाठी जगतो तो मरतो, पण जो मरण्यासाठी जगतो तो जगतो. थोडंसं ह्याच्यामध्ये मी चेंज करत आहे. जो जगण्यासाठी जगतो तो एक ना एक दिवस मरतो, पण जो मरण्यासाठी जगतो तो जगतो. येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो की जे तुमच्या देहाचा नाश करतात त्यांना तुम्ही भिवू नका, पण जो तुमचा देह आणि आत्मा यांचा नाश करण्यासाठी समर्थ आहे त्या देवाला तुम्ही भ्या.
आज तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? आम्हाला जर मॅच्युअर जर व्हायचं असेल तर आम्हाला ह्या जगिक गोष्टींपासून आम्हाला दूर राहिलं पाहिजे. जगिक लोकांच्यापासून आम्हाला दूर राहिलं पाहिजे. जगिक चालीरीतीच्या लोकांच्यापासून आम्हाला दूर राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला त्यांच्याबरोबर संबंध ठेवायचा नाही, असं नाही. याचा अर्थ असा आहे की आम्हाला अशा लोकांच्या बरोबर व्यवहार करायचा नाही. आज देव आम्हाला आमच्या आत्मिक परिपक्वतेविषयी, आमच्या आत्मिक परिपक्वतेला जे अडखळण आहे त्याच्याविषयी ह्या ठिकाणी देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. आता आम्ही ठरवायचं की आम्ही काय करायचं, आमचं आत्मिक जीवन आम्ही कसं जगायचं आहे. आम्हाला त्या परिपक्वतेमध्ये, त्या मॅच्युरिटीमध्ये आम्हाला चालायचं आहे का आम्हाला त्या लहान बाळकासारखं इमॅच्युअर आम्हाला राहायचं आहे. आज आपण ठरवूया. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि देवाजवळ येऊन आपण प्रार्थना करूया आणि देवाला आपण म्हणूया की देवा, जर माझ्यामध्ये कोणतीही अपरिपक्वता असेल, इमॅच्युरिटी असेल, आत्मिक इमॅच्युरिटी असेल तर प्रभू ती काढून टाक. मला आता जड अन्न खायला शिकव. मला बरं वाईट मला समजण्यासाठी मला तू शिकव. माझ्या ज्ञानेंद्रियांना सराव होऊ दे. त्यांना तू ट्रेंड कर, त्यांना तू प्रॅक्टिस दे, की जेणेकरून मी जे काही करेन ते केवळ देवा तुझ्या गौरवासाठी असेल.